कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रूटीन म्हणजे की 6 ते 11 वाजेपर्यंत मी कशा प्रकारे काम करत असते तर तेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आता करूया व्हिडिओला सुरुवात। तर सर्वात आधी 6 वाजता उठल्यानंतर मी आंघोळच करत असते। तर इथे आंघोळ वगैरे माझी झालेली आहे आणि आंघोळ केल्यानंतर सर्वात आधी जे माझं काम असते ते म्हणजे सूर्यदेवाला पाणी द्यायचं म्हणजे की जल द्यायचं असते। तर सर्व काम करण्याआधी सर्वात आधी मी हेच काम करते। हा मी एक नियमच बनवलेला आहे। तर आधीपासूनच माझा हा नियम आहे की काहीही खाण्यापिण्याआधी आंघोळ केल्यानंतर सर्वात आधी मी सूर्यदेवाला जल अर्पण करत असते। असा कोणताही एक नियम आपल्याला आपल्या जीवनामध्ये बनवायलाच पाहिजे। त्याने आपल्या जीवनात बघा कितीही उतार चढाव असले तर त्यातून आपल्याला बाहेर निघण्याची शक्ती मिळते। तर असा एक नियम तुम्ही सुद्धा पाळायलाच पाहिजे। त्यानंतर इथे बघा एक मी श्याम तुळसी ठेवलेली आहे, त्याला पाणी घालते। त्यानंतर थोडा वेळ इथं मी स्वतःही पाणी पिऊन घेत आहे आणि 5 मिनिटं मी इथं उभी राहते। मग नंतर बघा कामाच्या धावपळीमुळे आपल्याला काही वेळच मिळत नाही आणि सकाळ सकाळी छान अशी थंडी थंडी हवा येत असते म्हणून थोडं बरं वाटते शरीराला सुद्धा, बाहेरची हवा मिळते। नंतर तर काय आपलं आतल्या आतच काम होतच असते। त्यानंतर बघा सर्वात आधी मी चहाच ठेवत असते। तर आधीपासून मला चहा पिण्याचीच सवय पडलेली आहे म्हणून सकाळ सकाळी तर मला सर्वात आधी चहाच पिण्याची सवय आहे। तर ती जर नाही मिळाली तर मला कामच काही सुचत नाही म्हणून मी इथे चहा ठेवून देते आणि चहा मी मंद गॅसवरती ठेवून देते। तर जोपर्यंत आपला चहा होतो त्यापर्यंत दुसरी कामे सुद्धा आटपत राहतात। तर जी भांडी रात्री घासून ठेवलेली असतात ती सर्व भांडी मी आता लावून घेत असते। बघा अशा प्रकारे आपण धीरे धीरे कामं जर करत राहिले तर झटपट आपले कामं होतात आणि वेळही आपल्याला जास्त काही लागत नाही। तर सर्वात आधी मी भांडी लावून घेते आणि बघा भांडी लावून झाल्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाची तयारी करत असते। तर आज मला आलू मटरची भाजी बनवायची होती, म्हणजे सुकी भाजी जी आपण बनवतो तशा प्रकारे आलू आणि मटरची भाजी बनवायची होती। तर त्यासाठी इथे मी वाफवण्यासाठी आलू ठेवून दिलेले आहे कुकरमध्ये, म्हणजे एक साईडवरती आपले बटाके सुद्धा बाफत राहतील आणि एक साईडवरती चहा सुद्धा ठेवलेला आहे, तो मी धीमे गॅसवरतीच ठेवलेला आहे म्हणजे आपली दुसरी कामे सुद्धा इथे होत राहील। आता इथे मी कणिक सुद्धा मळून घेते। अशा प्रकारे आपण एकानंतर एक कामे जर करत राहिली तर लवकरच आपली कामे आटपतात। आता बघा जोपर्यंत आपला गॅस रिकामा होत नाही तोपर्यंत मी रिकामीच असते, त्यामुळे मी काय करते बघा सकाळचा आपला जो पारोसा असतो तो काढायलाच पाहिजे सकाळ सकाळी, म्हणजे की उठल्यानंतर लगेचच आपल्याला पूर्ण घरामध्ये झाडू असा मारायचाच असतो। तर पूर्ण घरामध्ये जर नाही मारू शकले तर किचनमध्ये तर नक्कीच आपल्याला झाडू मारायचे असतात। असे म्हणतात की उठल्यानंतर सर्वात आधी आंघोळ वगैरे केल्यानंतर आपल्याला पूर्ण घरामध्ये झाडू मारायलाच पाहिजे। त्याने काय होते की जी रात्रभराची आपल्या घरातील नेगेटिव्हिटी असते, जी आपली दरिद्रता असते ती आपल्याला बाहेर काढायलाच पाहिजे। म्हणून उठल्यानंतर आपल्याला सर्वात आधी झाडू काढून केअर आपल्याला बाहेर काढायला पाहिजे। असेही म्हणतात की जे आपले पितृ असतात ते सकाळच्या वेळी आपल्या घराच्या बाहेर उभे असतात, म्हणून जो पण आपला केअर असतो तो बाहेर काढून थोडंसं पाणी आपल्याला बाहेरच्या जागेत शिंपडायला पाहिजे, म्हणजे ते तृप्त होऊन बाहेरच्या बाहेरच निघून जातात। तर बघा जुन्या लोकांच्या अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या काही तर आपल्याला माहीतही आहेत आणि काही तर आपल्याला माहीत सुद्धा नाहीत, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण थोडंही काही केलं तर नेहमी आपलं घर प्रसन्न आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहत असतो। त्यामुळे ह्या काही गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये आचरण करायलाच पाहिजे। तर बघा बाहेरचा जो पॅसेज आहे तो सुद्धा मी सकाळ सकाळी झाडून घेते। तर पोचा वगैरे तर काही मला मारावा लागत नाही बाहेर, कारण की बाहेरचा पोचा मारायला एक मावशी येत असतात म्हणून बाहेर काही मला पोचा वगैरे मारावा लागत नाही। त्यानंतर बघा पॅसेज वगैरे झाडून झाल्यानंतर मी लगेचच आपली सनस्क्रीन वगैरे लावून घेते, कारण बघा आपल्या चेहऱ्याची सुद्धा आपल्यालाच काळजी घ्यावी लागते। आणि सकाळ सकाळी जरी आपल्याला बाहेर तरी जायचं नसते पण आपले 2-3 तास तर किचनमध्येच निघत असतात आणि गॅसची जी गरमी आणि तेलाचा धूर वगैरे सर्व आपल्या चेहऱ्यावरती येत असतो। त्यामुळे सकाळ सकाळी आपल्याला सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर नक्कीच लावायला पाहिजे। तर मी तर रोजच लावत असते, तुम्हीही लावता की नाही मला कमेंट करून नक्की सांगा। तर बघा इथे आता चहा सुद्धा झालेला आहे, मी आता चहा पिऊन घेते, तर तुम्ही सुद्धा या चहा घ्यायला।
आता चहा घेतल्यानंतर बघा तेवढ्या वेळात आपले बटाके सुद्धा बाफून झालेले आहेत। तर सर्व बटाके मी काढून थंड पाण्यामध्ये टाकून देते आणि त्याला लगेचच सोलून घेत असते। तर इथे एक साईडवर मिस्टरांचं पाणी सुद्धा ठेवलेलं आहे गरम करायला। तर बघा सर्व बटाके मी सोलून आणि कापून सुद्धा घेतलेले आहे। आता कढईमध्ये मी ही भाजी तुमच्यासोबत थोडक्यामध्ये शेअर करत आहे। तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे बनवता का मला कमेंट करून नक्कीच सांगा। तर इथे मी 3 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये राई आणि जिऱ्याची फोडणी घातलेली आहे। त्यानंतर मी इथे अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे ती घातलेली आहे। नंतर त्यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे आणि हे थोडेसे माझे जवळ वाटाणे पडलेले होते म्हणजे की बाफलेलेच आहेत ते, तर मी आधीच बाफून ठेवलेले होते तर ते सुद्धा मी याच्यात घालत आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे आणि नंतर मग सर्व आलू आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत आणि टोमॅटो सुद्धा मी इथे कापून घातलेला आहे। नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचे आहे आणि याला छान असं मिक्स करून द्यायचं आहे। तर बटाके आपले बाफलेलेच आहेत म्हणून याला काही जास्त वेळ लागत नाही भाजी व्हायला। तर 5 मिनिटे आपल्याला याला होऊ द्यायची आहे। नंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। तर बघा अशा प्रकारे मी आलू मटरची भाजी बनवत असता। तुम्ही बघू शकता। तुम्हाला भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा। तुम्हीही अशाच प्रकारे आलू मटरची भाजी बनवत असता का मला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का। आता आपली कणिक सुद्धा छान अशी मुरून गेलेली आहे। तर सर्वात आधी मी सर्व उंडे करून घेत असते म्हणजे की आपल्याला पोळ्या करायला अजिबात उशीर लागत नाही आणि एकदम झटपट आपल्या पोळ्या बनून जातात। 15 ते 20 मिनिटातच सर्व पोळ्या आपल्या बनून जातात। तर मी तेल न लावता फुलका पोळीच बनवत असते। आधीपासूनच आमच्या घरात सर्वांना अशाच पोळ्या आवडतात म्हणून मी अशा प्रकारेच पोळ्या बनवत असते। तर बघा इतकी छान आपली पोळी फुगलेली आहे। हे बघा अशा प्रकारे गॅसवरतीच मी पोळी फुगवून घेत असते। तर जेवढी तुमची कणिक चांगली मुरलेली असते तेवढ्या तुमच्या पोळ्या नरम येतात। तर आपल्याला 10 ते 15 मिनिटं अथवा 20 मिनिटं सुद्धा आपली कणिक आपल्याला छान अशी मुरू द्यायची आहे म्हणजे पोळ्या खूप अशा नरम येतात। तर बघा पोळ्या सुद्धा माझ्या बनून तयार झालेल्या आहेत। आता मी लगेचच थोडासा पोळ्या थंड्या झाल्या की टिफिन वगैरे भरून घेत असते आणि किचन वाटा आता मी असाच थोडासा पुसून घेत असते। नंतरच मी किचन वाटा साफ करते। देवपूजा वगैरे झाल्यानंतरच मी पूर्ण किचन वाटा क्लीन करत असते। मार्च महिना असून सुद्धा एवढी गरमी पडायला लागली आहे की असं वाटते की मे महिना चाललेला आहे। आताच जरी एवढी गरमी पडत आहे तर मे महिन्यामध्ये माहीत नाही काय होणार आहे आणि एवढी तहान लागत असते की घसाच पूर्ण आपला कोरडा पडून जात असतो म्हणून थंड पाणी प्यावंसं वाटते। त्यामुळे आता घडी घडी आपल्याला पाण्याची तहान लागत असते। तर अगदी किचनमध्ये थोडंसंही काम केलं तर लगेचच आपल्याला तहान लागते। तर बघा इथे आता मग टिफिनसुद्धा भरून घेतलेलं आहे आणि बघा टिफिनचं काम झाल्यानंतर सर्वात आधी जे काम मी करत असते ते असते कपडे धुण्याचं। कारण मला तर असं वाटते जर कपडे आपले धुतले गेले तर असं वाटतं मोठा टास्क पूर्ण झालेला आहे म्हणून टिफिन भरल्यानंतर लगेचच मी कपडे धुवायला बसून जाते आणि इथे कपडे माझे धुवून झालेले आहेत। आता बघा उन्हाळा आला तर एक काम अजून आपलं वाढलेलं आहे। तर इथे फ्रीजमध्ये सुद्धा बॉटल्स वगैरे भराव्या लागतात। तर पूर्ण दिवसभराच्या बॉटल्स मी इथे सकाळी भरून ठेवत असते म्हणजे पूर्ण दिवस आपल्याला काही बॉटल वगैरे भरायची गरज लागत नाही। तर अजून काही आम्ही आरो वगैरे घेतलेलं नाही म्हणून आम्ही हा 20 लिटरचा बिस्लरीचा बॉटलच घेत असतो रोज। तर तोच आमचा 20 लिटरची बॉटल पूर्ण दिवसामध्ये खाली होऊन जात असते। तर सकाळ सकाळी मी हंडा कळशी आणि सर्व बॉटल वगैरे घासून भरून घेत असते बिस्लरीचा बॉटल खाली करून। त्यानंतर बघा सर्वजण गेलेली आहेत आपापल्या ठिकाणावरती। मग नंतर आहे ते माझा झाडू आणि पोछा। तर मी लादी वगैरे आज पुसून घेतलेली आहे, तुमच्यासोबत काही शेअर केलेली नाही आज। तर लादी वगैरे पुसणे झाली की लगेचच मी देवपूजा करायला बसत असते। तर 9:30 वाजेपर्यंत मी देवपूजा कंप्लीट करत असते। नंतरच मी किचन ओट्यावरची साफसफाई आणि भांडे वगैरे घासत असते। सर्वात आधी मी देवपूजाच करत असते। तर हा व्लॉग आहे बुधवारचा म्हणजे बुधवारी होती एकादशी। तर एकादशी असल्यामुळे मी सर्व देव वगैरे धुवून घेतलेले आहेत म्हणजे सर्व देवांची आंघोळ वगैरे करून घेतलेली आहे। आंघोळ वगैरे केल्यानंतर सर्व देवांना हळदी कुंकू नाही तर चंदन वगैरे लावत असते। तर तेच मी इथे आज लावत आहे। नंतर दिवाबत्ती वगैरे करून घेत असते आणि आरती वगैरे करून घेत असते। तर इथे मी अशा प्रकारे रोज एक धूप लावत असते। जी लंबी धूप येते बघा, काही कोरडी सुद्धा येते आणि काही वल्ली सुद्धा येते। तर जी ओली धूप असते तीच मी इथं लावत असते रोज सकाळी आणि संध्याकाळी सुद्धा। मला त्याचा सुगंध खूप असा आवडतो आणि लावल्यानंतर घरातील वातावरण देखील अगदी प्रसन्न आणि सुगंधित होऊन जाते म्हणून मी सकाळ संध्याकाळ दोघी टाईम लावत असते।
आणि वेगवेगळ्या सुगंधांमध्ये ही धूप येत असते। त्यानंतर काही पाठ वगैरे आणि माळा वगैरे केल्यानंतर मी उंबरठ्यावरती अशी लक्ष्मीची पावले काढत असते। तर बघा मी रोज काही रांगोळी काढत नाही, मला एवढा काही वेळ मिळत नाही। तर मंगळवारी, शुक्रवारी आणि सोमवारी, गुरुवारी अशा काही ठरलेल्या वारी मी रांगोळी काढत असते। तर उंबरठ्यावरती नक्की मी रोजच काढत असते अशा प्रकारे लक्ष्मीची पावले। तर दोन्ही साईडवरती मी लक्ष्मीची छोटीशी पावले काढत असते आणि त्यावरती हळदी कुंकू सुद्धा ठेवत असते आणि बाहेर मी छोटीशी एक रांगोळी काढत असते, जसा मला वेळ मिळेल त्याप्रमाणे। आधी बघा त्या थेंबाच्या रांगोळ्या वगैरे येत होत्या ना, त्या मला रांगोळ्या काढायची खूप अशी हौस होती आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या मला येत होत्या। पण आता हल्ली काही एवढा वेळ मिळत नाही, कारण की त्या थेंबाच्या रांगोळ्या वगैरे काढायला खूप असा वेळ जातो। आधी थेंब काढायला लागतात, त्यानंतर रेषा काढायला लागतात, तर खूप अशा वेळ जातो। तर बघा अशा प्रकारे मी छोटीशी रांगोळी काढलेली आहे। तर अशीच फुलं मी काढून घेत असते जेव्हा वेळ मिळेल त्याप्रमाणे। तर आधी खूप त्या रांगोळ्या काढायची हौस वाटत असे। दिवाळी जेव्हाही यायची तेव्हा 15 दिवस आधीच त्या रांगोळ्या सकाळी आणि संध्याकाळी काढायला सुरुवात होऊन जात होती आणि खूप मज्जा यायची। आजूबाजूतल्या सर्व बाया एकत्र होऊन खूप अशा रांगोळ्या काढत असत वेगवेगळ्या पद्धतीने। तर आम्ही सुद्धा तसंच करत होतो आणि तेव्हा एवढं यूट्यूबचं काही काम सुद्धा राहत नव्हतं, म्हणून त्यावेळेस वेळही मिळून जात होता। अगदी रात्रीचे 12-12 वाजेपर्यंत आम्ही त्या रांगोळ्या काढत बसत होतो, पण तेव्हा कंटाळा सुद्धा येत नव्हता, कारण दुसरं काही कामच नव्हतं। आणि आता तर रांगोळी काढायला म्हटलं म्हणजे एवढा कंटाळा येतो की विचारताच सोय नाही। आणि त्यानंतर बघा रांगोळी काढल्यानंतर लगेचच मी किचनची साफसफाई करून घेते आणि सर्व भांडी सुद्धा घासून घेत असते, कारण की बघा ही जर किचनचा पसारा असाच पडेल असला तर मग तो दिवसभर असाच पडून राहतो आणि मग आपलं किचन सुद्धा असं अस्तव्यस्त दिसत असते। त्यामुळे मग मी पूजा वगैरे झाल्यानंतर लगेचच किचनमध्ये भांडी वगैरे घासून घेते आणि सर्व भांडी घासल्यानंतर मी पूर्ण किचन असं क्लीन करून घेते। मी किचन सकाळी फक्त ओल्या फडक्यानेच पुसत असते, मी धुत वगैरे नाही, कारण मी धुवायचं काम रात्रीचं करत असते। कारण बघा रात्री आपण जेवढं किचन स्वच्छ ठेवलं तेवढे कॉक्रोच वगैरे होण्याची शक्यता कमी असते, म्हणून मी रात्रीचं किचन धुत असते। सकाळी फक्त असं स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून टाकत असते। आणि बघा हे फर्निचरचे दरवाजे सुद्धा मी पुसून घेत असते, कारण रोजच्या रोज आपण स्वयंपाक वगैरे करतो तर काही पीठ काही उडतच असते आणि जेवढे आपण ते स्वच्छ ठेवली तेवढी ते चमकत राहतात। एवढं महागाचं आपण फर्निचर वगैरे बनवलेलं आहे, तर त्याला क्लीन करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे, म्हणून त्याला दिवसभरातून एकदा तरी आपल्याला पुसायलाच पाहिजे। तर बघा ताईंनो, अशा प्रकारे माझा आजचा हा मॉर्निंग रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप आभार। भेटूया एका नवीन व्लॉग सोबत, तोपर्यंत बाय बाय।